नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या दर स्थानामधला प्रत्येक ग्रह या सिरीजमधला गुरु बघूया। गुरु हा सर्व ग्रहांमधला सर्वात मोठा नैसर्गिक शुभ ग्रह आहे, जो वायूंचा गोळा आहे आणि अतिशय पवित्र ग्रह आहे। 2, 5, 7, 9, 11 या कुंडलीच्या स्थानांचा तो कारक आहे आणि आग्नेय दिशा पूर्व दिशा हा त्याचं दिशा बळ आहे। आपण प्रथम स्थानातला गुरु बघूया। इथे अतिशय नशीबवान, लर्नेड, सुशिक्षित, प्रतिष्ठित माणूस, व्यवसायामध्ये गती असणारा असतो। धनस्थानामधला गुरु, धनस्थान हे गुरुचं कारक स्थान आहे। इथे धनस्थान हे स्वतःच्या मिळकतीचं स्थान आहे। इथे गुरु आर्थिक स्थैर्य देतो। इथून तो अष्टमावर बघतो। अष्टमस्थान विम्यातनं मिळणारा पैसा आहे, त्यामुळे हा गुरुला तो पैसा मिळतो। त्याशिवाय हा गुरु वडिलोपार्जित प्रॉपर्टी पण देतो। तृतीयामध्ये असणारा गुरु हा प्रकाशक आहे, कारण गुरु हा भाग्याचा कारक आहे, तिथून तो तृतीयाकडे बघतो। तृतीय बुधाचं स्थान आहे, त्यामुळे हा गुरु तृतीयामध्ये असणारा भाग्यात स्वतःच्या स्थानाकडे बघणारा चांगला प्रकाशक, आणि गुरु हा नक्कीच गुरु असल्यामुळे त्याला शिकवण्याची आवड असते। चतुर्थामधला गुरु हा सुख देणारा आहे, सुखाचं स्थान आहे, त्यामुळे इथे वारसा हक्काने घराचा लाभ, आर्थिक स्थैर्य, वाहन सौख्य। पंचमस्थानामध्ये गुरु हा पंचमाचा कारक आहे, पण पंचमाच्या बाबतीत कधी कधी कारकोद्भावा नाशहा असा हा गुरु संतती सुखामध्ये त्रासाचा होऊ शकतो, म्हणून याच्याबरोबर पापग्रह असणं चांगलं, त्यामुळे संतती होते हे नक्की। नोकरीमध्ये इथे खेळ, नाटक, सिनेमे याच्यामध्ये हा काम करतो, आणि मुळात हे स्थान एंटरटेनमेंटचं आहे आणि इन्व्हेस्टमेंटचं आहे। इथे गुरु इन्व्हेस्टमेंटचं प्रसरण करतो। षष्ठ स्थानामधला गुरु हा पेट्सची आवड दाखवतो, नोकरीत प्रतिष्ठा देतो, आणि शास्त्रीय दृष्टिकोन या गुरुचा आहे, कारण हा अतिशय शहाणा गुरु आहे। पॅरामेडिकलमध्ये हा यश देतो, कारण गुरु हा मुळातच हिलिंग करणारा ग्रह आहे, आणि षष्ठ स्थान हे आरोग्याच्या तक्रारींचं आहे। इथून हा गुरु तक्रारी दिसतात आणि त्यातून बाहेर काढतो। हा पॅरामेडिकलमध्ये म्हणजे आताच्या काळामध्ये जे प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग ह्या ज्या गोष्टी आहेत, पुष्पाऔषधी, हे सगळं याला येतं। सप्तम स्थानामधला गुरु हा त्याचं कारक स्थानामध्ये आहे, भागीदाराचा तो कारक आहे। बाईच्या कुंडलीमध्ये गुरु हा नवऱ्याचा कारक आहे, त्यामुळे सप्तमातला गुरु हा खूप चांगला जोडीदार देतो, आणि हा चॅरिटीची कामं करणार आहे, कारण हा समाजातला आहे, समाज आहे सप्तम स्थान आहे, त्यामुळे सप्तमात ज्यांच्या गुरु आहे त्यांचा जोडीदार अतिशय पवित्र असतो। ज्यांच्या अष्टमामध्ये गुरु असतो, अष्टमस्थान हे गूढ ज्ञानाचं, भविष्यशास्त्र हे गूढ ज्ञान आहे, त्यामुळे अष्टमात गुरु असणाऱ्यांना भविष्यशास्त्र चांगलं शिकता येतं, हे इंट्युशनचं आहे। आणि अष्टमस्थान हे मृत्यूचं स्थान आहे, त्यामुळे जरी हे त्रिकस्थान असलं तरी अष्टमामध्ये ज्यांच्या शुभ ग्रह असतात त्यांना अतिशय शांत मरण येतं, तो फार चांगला गुरु आहे। नवम स्थानामधला गुरु आहे, त्याचं स्वतःचं स्थान आहे, परदेशाचं, उच्च शिक्षणाचं, धार्मिक गोष्टींचं, तत्त्वज्ञानाच्या पुस्तकांच्या प्रकाशनाचं, हे सगळं हा गुरु इथे देतो। हा गुरु भाग्यामध्ये जर वक्री असेल आणि तो शुभ असेल राशीनी, तर असं पुस्तकात लिहिलं आहे की भाग्यातला वक्री गुरु इतकं चांगलं काम जगात करून जातो की जे कोणी केलं नसेल। दशमस्थानामध्ये गुरु कधी कधी हा चांगला नाही असं म्हटलं जातं, पण खरं बघता दशमस्थान हे कर्माचं स्थान आहे, आणि गुरु हा हाडाचा शिक्षक आहे, त्यामुळे दशमात गुरु असलेला माणूस हा अध्यापनाचं काम करतोच। लाभामध्ये गुरु, इथे मोठ्या लोकांशी संबंध येतो माणसाचा। हे गुरुचं हे जे स्थान आहे हे कारक स्थान आहे एक, आणि दुसरं हे नेटवर्क सर्कल म्हणजे मित्रमैत्रिणींचं स्थान आहे। खूप मोठा मित्रवर्ग असतो, आणि माणसाचे सगळे मित्र बुद्धिमान असतात। व्ययस्थानामधला बुध हे व्ययस्थान आहे त्याच्या स्वतःच्या राशीचं, मोक्षाचं स्थान आहे, धार्मिक गोष्टींचं स्थान आहे, हे पण भविष्याची आवड दाखवणारं स्थान आहे। एकूण गुरु माणसाच्या कुंडलीमध्ये चांगलाच काम करणारा ग्रह आहे, त्यामुळे कुंडलीमध्ये गुरुचं महत्त्व अतिशय आहे। तुमच्या कुंडलीतला गुरु कसा आहे बघा, जेवढा बलवान गुरु तेवढी कुंडली उत्तम, तो कारक असो किंवा नसो, बरोबर ना। व्ययस्थानामधला गुरु, व्ययस्थान हे त्याच्या स्वतःच्या राशीचं स्थान आहे, मीन राशीचं, आणि ही जलतत्वाची रास आहे, मोक्ष त्रिकोणाचं स्थान आहे। गुरु हा धार्मिक गोष्टींमधनं मोक्षाकडे म्हणजे स्वतःच्या ओळखीकडे नेणारा आहे। इथे भविष्याची आवड असते, आणि मोक्ष याचा अर्थ
आनंद, स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःचा शोध आणि आनंद मिळवणं याचं हे स्थान आहे. गुरु ही गोष्ट माणसाला मिळवून देतो. हा सगळ्यात मोठा शुभग्रह इतका कृपावंत आहे, कुठल्याही स्थानामध्ये असलं तरी तो चांगलंच करतो. कुंडलीचा तो कारक असो किंवा अकारक असो, तो सर्वात मोठा नैसर्गिक शुभग्रह आहे. तुम्हाला आवडला असेल एपिसोड, सबस्क्राईब करा माझा चॅनल. पुढचे अजून राहिलेले ग्रह आपण बघूया. एकेका स्थानात एक एक ग्रह काय काय करतो. तोपर्यंत बाय बाय.